मुंबईकरांना प्रतीक्षा असणारी एसी लोकल मुंबईत दाखल। ठाणे ते वाशी मार्गावर 16 एप्रिलपासून होणार चाचण्या सुरू। भारताची पहिली सेमी हायस्पीड ट्रेन आजपासून धावणार। दिल्ली ते आग्रा हे 200 किलोमीटरचं अंतर अवघ्या 100 मिनिटात पार करणार। आज रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। मुंबईत काही ठिकाणी पावसाची रिमझिम। बोरिवली परिसरात पहाटे पावसाचा शिडकाव। ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय तर ओबीसी नॉन क्रिमिलियरची मर्यादा 6 लाख रुपये करण्याचा विचार। मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा। कृषी मंत्री एकनाथ खडसे आज लातूरच्या दौऱ्यावर। रेल्वेने पाणी आणण्याबाबत आज महत्त्वाची बैठक होणार। वरळीच्या रेस्ट हाऊसवर फुकटात राहणाऱ्यांची हकालपट्टी करणार। त्यांच्याकडून दंडही वसूल करणार। चंद्रकांत पाटील यांनी दिले आदेश। आयबीएन लोकमतच्या पर्दाफाशचा इम्पॅक्ट। शिवाजी पार्कात शिवसेना मनसेमध्ये रंगलं झेंड्यांचं राजकारण। गुढीपाडव्याला होणाऱ्या मनसेच्या मेळाव्याआधी सेनेनं लावले पक्षाचे झेंडे। नक्षलवाद्यांशी संपर्कात असलेल्या आरोपावरून अटकेत असलेल्या प्राध्यापक साईबाबांची आज सुटका। सुप्रीम कोर्टाने मंजूर केला जामीन। पनामा पेपर्समध्ये नाव आलेल्यांची चौकशी होणार। पंतप्रधान मोदींनी दिले आदेश। पनामा पेपर्समध्ये अमिताभ बच्चन, डीएलएफचे मालक केपी सिंग यांचा समावेश। परभणी शहरात 144 कलम लागू। शहरातील 3 जलकुंभांवर 3 मे पर्यंत जमावबंदी। आणि पेट्रोलच्या दरात 2 रुपये 19 पैशांची वाढ तर डिझेलमध्ये सुमारे 1 रुपयाची वाढ। मध्यरात्रीपासून दर लागू।